नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा डेली मिनी व्लॉग आहे आपला 14वा. तर काल आपण बघितलंच की ओव्हरऑल गणपतीची तयारी पण होती, कस्टमर पण चालू होते. तर आपल्याकडे एक साडी आली, कारण की एक साडी ऑलरेडी होती, आपण त्याच ह्याच्यावर दुसरी मागवली आहे. पण ही पण भेटायला खूप मुश्किल होती, कारण की सेम कलर थोडं डिफिकल्ट जात होतं. तरी आपण मागवली. तर ह्याचं होणार आहे फॅमिली कॉम्बो, म्हणजे ऑलमोस्ट मदर, फादर आणि त्यांचा सन आहे. सो साडी कशी काय चेक करतो आपण त्याच बघूयात. तर ऑलमोस्ट साडीची चेकिंग तर चालूच झाली आहे. बघू शकतो आपण साडी कशी काय चेक होते ती. त्यानंतर आपल्याकडे एक किड्ससाठी पण कस्टमर होतेच, तर त्यांना हवे होतं एक पर्पल पुलकन आहे फ्रॉक पर्पलच्या शेडमध्ये. सो त्यांना पर्पलची शेड ऑलमोस्ट सगळ्या दाखवून झालेल्याच. तरी त्यांनी एक आपला स्कर्ट टॉप पण चूज केलेला, तो त्यांनी साईडला ठेवला. त्यानंतर आले ते परत बोलले की नाही शेड्स दाखवा आम्हाला. मग पर्पलमध्ये थोडेफार शेड्स वगैरे दाखवून दिल्याच्यानंतर मग ते बोलले की नाही आम्हाला हवे तसा पर्पल नाही. सो त्यांना एक आपण फ्रॉक दाखवलेला, ते बोलले की तसा सेम हवी. तर ते बोलले की तुम्हाला व्हॉट्सअप करते मी तुम्हाला, तर तेव्हा पण फायनल करूयात. किड्सला तर कस्टमर ऑलमोस्ट खूपच होते, बघूनसुद्धा गेले. पण मास्टरला स्टिचिंगसाठी कस्टमर भेटलं. त्यानंतर मग त्यांनी पॅटर्न वगैरे सांगितलं, कारण की हा ट्रेडिशनलमध्ये फॅब्रिक होतं, पण जो पॅटर्न होता तो वेस्टर्नमध्ये होता. त्यात थोडंफार कटवर्कचे डिझाईन्स पण होते, आणि ते कस्टमर पहिल्यांदाच आपल्याकडे कोणाच्या तरी रेफरन्सनी आलेलं. सो मास्टरने पॅटर्न वगैरे समजून घेतलं आणि थोडं हटकेच होतं. तर ओव्हरऑल कस्टमर पण ॲग्री झाले. मग मेजरमेंट्स आणि बाकी बिलिंग प्रोसेस केली आपण. तर त्यांना हा ड्रेस हवी होता. तर डेली मिनी व्लॉग इथेच संपवतो आहे. भेटूया उद्याच्या नवीन डेली मिनी व्लॉगमध्ये. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन इनोव्हेटिव्ह व्लॉगमध्ये.